CTET सामाजिक शास्त्राच्या परीक्षेत हमखास यश मिळवायचंय? तर मग पुढच्या काही मिनिटांत आपण एक अशी सोपी आणि प्रभावी रणनीती पाहणार आहोत जी नक्कीच कामी येईल. तर आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी परीक्षेचा नेमका आराखडा काय आहे ते समजून घेऊ. मग अभ्यासक्रमाची आखणी कशी करायची ते बघू. त्यानंतर एका शिक्षकासारखा दृष्टिकोन कसा ठेवायचा हे जाणून घेऊ. आणि शेवटी यशाचं सूत्र कसं तयार करायचं यावर बोलू. एकदम सरळ आणि सोपं. कोणत्याही लढाईत उतरण्याआधी नाही का आपल्याला शत्रूची ताकद आणि नियम माहिती असायलाच हवेत. तसंच परीक्षेचं आहे. चला तर मग सगळ्यात आधी CTET सामाजिक शास्त्राचा हा आराखडा काय आहे तेच समजून घेऊया. तर बघा, सामाजिक शास्त्र विभागात एकूण 60 प्रश्न असणार आहेत. हो बरोबर, 60. हे प्रश्न आपलं ज्ञान आणि कौशल्य दोन्ही तपासणार आहेत. आणि ह्या 60 प्रश्नांसाठी गुण किती? तर तेही 60च. म्हणजे काय? तर प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. याचाच अर्थ एकही प्रश्न आपल्याला सोडून चालणार नाही. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. आणि आता सगळ्यात भारी गोष्ट, या परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही. क्या बात आहे. म्हणजे बिनधास्तपणे प्रत्येक प्रश्न सोडवायचा. उत्तर चुकलं तरी गुण कापले जाण्याची भीतीच नाही. ही एक मोठी संधी आहे नाही का? तर ही जी CTET पेपर 2 सामाजिक शास्त्राची परीक्षा आहे ती CBSE घेते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तपासलं जात, मुळीच नाही. एक शिक्षक म्हणून किती प्रभावीपणे शिकवू शकता हे पाहणं हा या परीक्षेचा खरा उद्देश आहे. ह्या परीक्षेचा आत्मा काय माहितीये? तो ह्या एका वाक्यात दडलाय. विषय ज्ञान अधिक अध्यापनशास्त्र बरोबर CTETचा कणा. म्हणजे विषय तर माहीत हवाच, पण तो शिकवायचा कसा हे जास्त महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी जमल्या की यश आपलंच. बरं, मग हा विषय ज्ञान आणि शिकवण्याची कला यांचा समतोल साधायचा कसा? त्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम नीट माहिती हवा. सामाजिक शास्त्राचा अभ्यासक्रम खूप मोठा वाटतो, पण चला आपण त्याला सोप्या भागांमध्ये तोडून समजून घेऊया. सगळ्यात आधी इतिहास. आता इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तारखा, सनावळ्या, युद्ध, बरोबर. पण थांबा, CTETमध्ये हे घोकंपट्टीचं काम नाहीये. इथे प्रश्न विचारले जातात की एखादी घटना का घडली, कशी घडली. म्हणजे कार्यकारण भाव महत्वाचा आहे. आपली विचार करण्याची पद्धत इथे तपासली जाते. आता वळूया भूगोलाकडे. इथे सुद्धा नुसती माहिती पाठ करून चालणार नाही. संकल्पना एकदम स्पष्ट हव्यात. पृथ्वी, हवामान, नद्या या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याशी कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हो, नकाशा वाचण्याचं कौशल्य तर पाहिजेच पाहिजे. त्यावर आधारित प्रश्न हमखास येतात. यानंतर येतं नागरिकशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. इथे लोकशाही, आपलं संविधान, आपले हक्क आणि कर्तव्य यावर भर दिला जातो. म्हणजे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून किती जागरूक आहोत, आपली संविधानिक जाणीव किती पक्की आहे हे इथे पाहिलं जातं. आणि मग आहे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र म्हटल्यावर घाबरायचं काही कारण नाही. इथे मोठमोठे सिद्धांत नाही विचारत, तर आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित गोष्टी, जसं की बाजारपेठ कशी चालते, उपजीविकेची साधनं कोणती, अशा सोप्या संकल्पनांवर आणि त्या कृतीतून कशा शिकवता येतील यावर भर असतो. ओके, तर आतापर्यंत आपण पाहिलं की काय वाचायचं. हा झाला अर्धा भाग. पण आता जो भाग येतोय ना, तो या परीक्षेचा आत्मा आहे. तो म्हणजे कसं शिकवायचं. ह्यालाच आपण पेडेगॉजी किंवा अध्यापनशास्त्र म्हणतो. चला, हा शिक्षकाचा दृष्टिकोन कसा मिळवायचा ते पाहूया. एक प्रश्न आहे, जरा विचार करा. आपण सामाजिक शास्त्र का शिकवतो? फक्त मुलांना इतिहास, भूगोल पाठ करायला लावण्यासाठी? की याच्यामागे काहीतरी मोठा उद्देश आहे? काय वाटतं? तर याचं उत्तर इथे आहे. आपलं ध्येय आहे मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणं, त्यांच्यात एक चांगला नागरिक म्हणून जी मूल्य हवीत ती रुजवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना स्वतःच्या डोक्याने विचार करायला शिकवणं, म्हणजे त्यांची चिकित्सक विचारसरणी वाढवणं. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी जुन्या लेक्चर पद्धती चालणार नाहीत. म्हणूनच CTET अशा पद्धतींवर जोर देतं जिथे विद्यार्थी स्वतः सहभागी होतो, जसं की प्रकल्प पद्धत, गटचर्चा, क्षेत्रभेट किंवा अगदी भूमिका पालन. कारण जेव्हा विद्यार्थी स्वतः करून शिकतो तेव्हा ते ज्ञान कायमचं त्याच्या लक्षात राहतं. ह्या सगळ्याचा एकच महत्वाचा मंत्र आहे, एक गोल्डन रूल. तो म्हणजे विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन, लर्नर्स सेंटर्ड अप्रोच. म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीच्या, प्रत्येक शिकवण्याच्या पद्धतीच्या केंद्रस्थानी विद्यार्थी असला पाहिजे.
त्याचा शिकण्याचा अनुभव महत्वाचा. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण थिअरी समजून घेतली, दृष्टिकोन कसा असावा ते पाहिलं. पण आता प्रश्न येतो की हे सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं, तयारी करायची कशी? चला तर मग आता आपण यशाचं सूत्र तयार करूया आणि त्यासाठी लागणारी हत्यारं म्हणजे साधनं कोणते ते पाहूया. तर ही आहे आपली आवश्यक साधनसामग्री. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं NCERTची 6वी ते 8वीची पुस्तकं. ही तर बायबल आहेत या परीक्षेसाठी. त्यानंतर सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQs आणि संदर्भ म्हणून अध्यापनशास्त्रावरचं एखादं चांगलं पुस्तक. आता ही सगळी साधनं वापरायची कशी? त्यासाठी हवं योग्य नियोजन. दिवसातून साधारण 2.5 ते 3 तास काढले तर ही स्मार्ट अभ्यास योजना वापरता येईल. बघा, यात विषयज्ञान, अध्यापनशास्त्र, प्रश्नपत्रिका सोडवणं आणि उजळणी या सगळ्याचा एकदम परफेक्ट बॅलन्स साधला आहे. आणि आता यशासाठी काही गोल्डन टिप्स. लक्षात ठेवा, NCERT अगदी लाईन टू लाईन वाचायचं आहे. काय शिकवायचं यापेक्षा कसं शिकवायचं यावर जास्त फोकस करा. प्रश्नांमध्ये नेहमी तो पर्याय निवडा जो मुलांचा भल्याचा आहे, जो त्यांना कृती करायला प्रोत्साहन देतो. आणि हो, एलिमिनेशन टेक्निक वापरायला विसरू नका. शेवटी पुन्हा एकदा तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्ञानापेक्षा अध्यापन दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा आहे. आपल्याकडे कितीही ज्ञान असो, पण ते मुलांपर्यंत पोहोचवण्याची, त्यांना शिकण्यात मदत करण्याची आपली पद्धत, आपला दृष्टिकोन कसा आहे, हे CTETसाठी जास्त महत्त्वाचं आहे. तर मग विजयाचं सूत्र काय ठरलं? अगदी सोपं आहे. NCERTमधून पक्का पाया, अध्यापनशास्त्रामधून योग्य दृष्टिकोन आणि PYQsमधून भरपूर सराव. बस, हे तिन्ही एकत्र आले की यश निश्चित आहे. तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एका शिक्षकाप्रमाणे विचार करायला तयार आहात का? कारण ज्या क्षणी आपण एका विद्यार्थ्यासारखा नाही तर एका शिक्षकासारखा विचार करायला सुरुवात करतो, त्याच क्षणी आपल्या यशाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो.